मुंबईमध्ये पाहायला गेलो तर शिवसेनेतर्फे संजय निरुपम यांच्यातर्फे अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकवली जाते आहे, त्याची कार्यशाळा घेतली जाते आहे. आपण संजय निरुपम यांच्याशी बोलूया. सर, काय सांगाल, आपण अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकवतात, काय सांगाल? महाराष्ट्र शासनातर्फे असा एक आदेश जारी झाला होता पूर्वी की महाराष्ट्रामध्ये जेवढे ऑटो चालक आणि टॅक्सी चालक आहेत सर्वांना मराठीमध्ये संवाद केला पाहिजे. ते आदेशमध्ये असा तर तरतूद होता की जर त्यांची परीक्षा झाली और ते फेल झाले तो त्यांचा परमिट रद्द होईल. आम्ही त्याच्या विरोधात होतो. लोकांना मराठी बोलणं यायला पाहिजे. आम्ही 100% सहमत आहोत. हा शिवसेनाची भूमिका आहे, माझी पण भूमिका, सर्वांची भूमिका आहे. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, तो सर्वांना बोलायला पाहिजे. पण समजा कोणी व्यक्तीला मराठी भाषा येत नाही, आता तो टेस्टमध्ये फेल झाला, तर आपण त्यांचा रोजगार, त्यांचा धंदा आम्ही हातात घेऊ शकत नाही. तो गरीब माणूस आहे. याच्यासाठी आम्ही शासनाला निवेदन केलं होतं की हा जो सक्तीचा विषय आहे त्याच्यावर पुनर्विचार करा. आणि पुनर्विचार केल्यानंतर आता एक नवीन प्रस्ताव आलेला आहे. सरकारकडून आदेश आलेला आहे की 15 ऑगस्टपर्यंत कुठल्या प्रकारच्या टेस्ट किंवा परीक्षा नाही होईल आणि सर्वांना मराठी शिकण्याचा एक मोहलत दिला जाईल, संधी दिला जाईल. आणि 15 ऑगस्टच्या नंतर काहीतरी टेस्ट होईल, पण तो लेखी परीक्षा नाही. आणि समजा कोणी फेल झाला तरीही तो त्यांचा परमिट रद्द ना होईल. तो त्याच्यापूर्वी आमचे महाराष्ट्रात मुंबईमध्ये राहणारे जो ऑटो चालक लोक आहेत त्यांचे प्रतिनिधींना इकडे बोलवून त्यांना मी असं निवेदन करतो की जो महाराष्ट्र सरकारचा हा जो एक पत्रक आहे, या पत्रकमध्ये 15-16 अशी छोटे छोटे लाईन आहे. असा सेंटेन्स वाचून समजून घ्या, मराठी शिकून घ्या. आणि हा जो तुमचा एक पत्रक आहे, या पत्रकच्या माध्यमातून अभ्यास करून, म्हणजे जास्ती अभ्यास करू शकत नाही बिचारे, तो थोडाफार अभ्यास करून मराठीचा ज्ञान अर्जित करा आणि एकदम खुशाल होऊन मराठीत संवाद करा, जेणेकरून कोणालाही तुमच्या विरोधात काही राजकारण करण्याचा अधिकार नाही भेटेल. आपण अमराठी रिक्षाचालकांना, टॅक्सी चालकांना मराठी शिकवतात, आपलं अभिनंदन. मात्र अशी जी मानसिकता आहे की पाहिला गेलो तर महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे. अशा वेळेस अशी मानसिकता येते जी म्हणते की महाराष्ट्रात काहीही झालं तरी आम्ही मराठी शिकणार नाही. त्या मानसिकतेबद्दल काय सांगा? असा ज्यांची मानसिकता आहे त्यांची मानसिकता चुकीची आहे. मी याचं समर्थन करत नाही. आणि असे जे सगळे अडीबाज लोक आहेत त्यांना मी असंच सांगतो की असं सांगू नका. तुम्ही पण थोडंफार मराठीत शिकून घ्या, काही नुकसान नाही. महाराष्ट्राची भाषा आहे, आम्ही महाराष्ट्रात उदरनिर्वाह करतो. याच्यासाठी महाराष्ट्राची भाषा शिकण्यामध्ये काही गैर नाही, काही चूक नाही. पण समजा कोणी असं केलं तर मी त्यांना मराठी शिकण्याचा आग्रह करणार. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई न झाल्यामुळे आतापर्यंत तुम्ही आडलबाज लोक म्हणालात ते वाढतायत का? नाही, असं नाही. जास्ती लोक नाही आहेत, फार कमी आहेत. असे थोडेफार लोक आहेत, ते जास्ती समजदार लोक नाही आहेत. पण समजा कोणी असा अडीबाजी करतो तो महाराष्ट्र शासनाकडे असा अधिकार आहे कारवाई करण्याचा. कारण असं आहे की भारताचे जो राज्यघटना आहे ते राज्यघटनामध्ये असा एक तरतूद आहे की प्रत्येक राज्य शासनाला त्या राज्यात त्यांची जो भाषा आहे त्यांची भाषाचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार आहे. ते प्रचार प्रसार करू शकतात कायद्याप्रमाणे, संविधानात. तो अशा परिस्थितीत समजा कोणी या प्रचार प्रसारच्या विरोधात उभे होतो तो त्याच्या विरोधात शासन कारवाई करू शकते. पण कोणी व्यक्तीला, राजकीय पक्षाला हा अधिकार नाही आहे. राजकीय पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आपला मोठा संघर्ष झाला होता. सध्या तो संघर्ष सुरूच आहे. काय सांगाल? ते सकाळी काय बोलतात आणि संध्याकाळी काय बोलतात त्याच्यामध्ये काही तारतम्य नाही आहे. पहिले ते सांगतात की सर्वांना महाराष्ट्रात मराठी बोलायला पाहिजे. दुसऱ्यांदा सांगतात पुणे जाऊन की आता भैया मराठी शिकत आहेत. त्याच्यावर त्यांचे ते प्रश्न उद्भवत आहेत. तर त्यांना फक्त विरोध करायचा आहे. त्यांची जो राजकीय विचार आहे तो एक नकारात्मक भूमिका आहे, निगेटिव्ह मेंटॅलिटीचा आहे. आम्ही याची पर्वा करत नाही. आम्ही पॉझिटिव्ह लोक आहोत,
सर्वांना बरोबर एकमेकाबरोबर सामंजस्य करून चालायचा आणि महाराष्ट्राला विकास करायचा, मुंबईचा विकास करायचा, या भूमिका घेऊन आम्ही काम करतो. मराठी भाषिक हो, चाहे हिंदी भाषिक हो, चाहे दक्षिण भारतचे लोक, सगळ्यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे. सगळ्यांना सोबत घेऊन जाणार, सगळ्यांना मराठी शिकवणार अशी भूमिका संजय निरुपम यांनी मांडली आहे. ETV भारतसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट, मुंबई.